आज आपल्याकडे विश्लेषणासाठी काही धर्मशास्त्रीय लिखाण आहे आणि त्याचा विषय खरंच खोलवर विचार करायला लावणारा आहे. हो. यात देवाच्या आज्ञा, विशेषतः प्रेमाची आज्ञा हं, आणि सृष्टीचं त्यासोबतचं नातं यावर लक्ष केंद्रित केलं आहे. हं. आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की देवाचं स्वरूप, त्याचा न्याय आणि त्याची सृष्टीसाठी असलेली योजना याबद्दल हे स्रोत नेमकं काय सांगतात याचा सखोल आढावा घेणे. आणि यातला जो मूळ विरोधाभास आहे ना, तोच खूप आकर्षक आहे. कोणता? स्रोत सांगतात की देवाच्या आज्ञा पाळायला कठीण किंवा ओझ्याच्या नाहीत, अच्छा. पण त्याचवेळी ते हेही स्पष्ट करतात की सृष्टी स्वतःच्या बळावर त्या कधीच पाळू शकत नाही. आणि याच तणावातून देव, सृष्टी आणि पाप यांच्यातील संघर्षाची कहाणी सुरू होते. अच्छा, म्हणजे हाच विरोधाभास या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. आज्ञा सोप्या आहेत, पण आपल्या ताकदीने अशक्य आहेत. अगदी. हे तर असं झालं की मी म्हणतेय धावणं खूप सोपं आहे, पण समोरच्या व्यक्तीला पायच नाहीत. बरोबर. मग यामागे स्रोतांमध्ये काय तर्क दिला आहे? सृष्टीसाठी या आज्ञा, विशेषतः एकमेकांवर प्रेम करा, ही आज्ञा ओझे का ठरते? अगदी बरोबर उदाहरण आहे. याचं कारण असं दिलं आहे की सृष्टीमध्ये स्वतःचं मूळ जीवन नाही. जीवन हा देवाचा गुणधर्म आहे. सृष्टीला ते देवाकडूनच मिळवावं लागतं. आणि जसं जीवन देवाकडून मिळतं, तसंच त्याच्या आज्ञा पाळण्याची शक्तीसुद्धा देवाकडूनच मिळते. म्हणजे शक्तीचा स्रोत सुद्धा तोच आहे. हो. जर सृष्टी स्वतःच्या बळावर प्रेमाची आज्ञा पाळू शकली असती, तर याचा अर्थ तिच्यात स्वतःचं अनंत जीवन आहे. अच्छा. मग तिला देवाची गरजच उरली नसती. आणि हे शक्य नाही, कारण देवच जीवनाचा एकमेव स्रोत आहे. आणि इथेच सैतानाची भूमिका येते. बरोबर. अगदी. कारण तो याच मुद्द्यावर बोट ठेवतो. या स्रोतांनुसार सैतानाचा मुख्य युक्तिवादच हा आहे की देवाच्या आज्ञा पाळणं अशक्य आहे. हो. हे केवळ एक तत्वज्ञान नाही, तर त्याने देवाला थेट आव्हान दिलं आहे. मला वाटतं अयोबच्या पुस्तकाचं उदाहरण इथे चपखल बसतं. हो, अयोबची कथा हे याचं उत्तम उदाहरण आहे. सैतान देवाला म्हणतो, अयोब, तुझी भक्ती विनाकारण नाही करत. तू त्याला संपत्ती, आरोग्य, कुटुंब सगळं दिलं आहेस. हे सगळं काढून घे, मग बघ तो तुझ्या तोंडावर तुला शाप देईल. म्हणजे प्रेम हे नेहमीच स्वार्थावर आधारित असतं, असं त्याचं म्हणणं आहे. अगदी. दुसऱ्या शब्दात सैतान म्हणतोय की निस्वार्थ प्रेम, जी देवाची आज्ञा आहे, ती अशक्य आहे. अरे बापरे. म्हणजे सैतानाचा युक्तिवाद जिंकला तर देवच खलनायक ठरेल. या स्रोतांमधला हा तर्क अक्षरशः डोके चक्रावून टाकणार आहे. हो ना. जर आज्ञा पाळण्यायोग्यच नसतील, तर त्या देणाराच अन्यायी ठरतो. अगदी बरोबर. हा एक कायदेशीर युक्तिवाद आहे. जर सैतानाचा दावा खरा असेल की प्रेमाची आज्ञा पाळणं अशक्य आहे, तर मग त्याने जे केलं ते पाप ठरतच नाही. अच्छा. तो फक्त एका अशक्य कामात अयशस्वी ठरलेला एक जीव ठरतो. आणि जर त्याचं कृत्य पापच नसेल, तर त्याला शिक्षा होऊ शकत नाही. म्हणजे देवाला त्याला मारायचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. नाही. म्हणजे जर आज्ञा अशक्य असतील तर त्या रद्द व्हायला हव्यात. बरोबर. आणि मग देवच एक खोटारडा ठरतो, कारण त्याने अशा आज्ञा दिल्या ज्या पाळणं शक्य नाही. आणि खुनी सुद्धा. हो, आणि तो खुनी सुद्धा ठरतो, कारण त्या न पाळल्यामुळे सृष्टीचा नाश होतो. ही कल्पनाच किती भयानक आहे. हो. आणि स्रोत पुढे जाऊन या अशक्य कल्पनेचे परिणाम सांगतात. समजा क्षणभर मान्य केलं की देवाच्या प्रेमाची आज्ञा रद्द झाली, मग काय उरेल? मग हे अवकाश आणि काळ, हे विश्व एक नरक बनेल. जिथे फक्त बळी तो कानपिळी हा नियम चालेल. बरोबर. हिंसा, फसवणूक, शोषण हेच वास्तव असेल. बलवान दुर्बळांना चिरडतील. थोडक्यात देवाच्या प्रेमाचं राज्य संपून जाईल. पण हे उतारे स्पष्ट करतात की ही केवळ एक अशक्य कोटीतील कल्पना आहे. हो. ते इतक्या ठामपणे हे का सांगतात? त्यांच्या युक्तिवादाचा आधार काय आहे? त्यांचा आधार आहे देवाचं अस्तित्व. या स्रोतांनुसार देव म्हणजे सत्य. अच्छा. तो केवळ सत्य बोलतो असा नाही, तर तो स्वतःच सत्य आहे. आणि तो सत्य असल्यामुळेच तो सृष्टी निर्माण करू शकला. जर देवाचं वचनच खोटं असतं, तर कोणतीही गोष्ट अस्तित्वातच आली नसती. आपलं अस्तित्व, विज्ञानाचे नियम, या जगातली सुसूत्रता हे सगळं देवाच्या सत्यतेचा पुरावा आहे. म्हणजे जसं एखादा प्रोग्रामर अस्तित्वात असल्याशिवाय कोड लिहिला जाऊ शकत नाही. अगदी तसंच. देव असल्याशिवाय सृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यामुळे देव परिपूर्ण आहे आणि त्याच्या निर्मितीमध्ये किंवा न्यायामध्ये कोणतीही चूक असू शकत नाही, हा या स्रोतांचा पाया आहे. आणि ह्याच सत्याला थेट आव्हान दिलं गेलं आदमाच्या कथेत. बरोबर. बरोबर.
तिथूनच या वैश्विक संघर्षाला एक मानवी चेहरा मिळाला. चला त्या भागाकडे वळूया. देवाने आदमाला एदेन बागेचा कारभारी नेमलं होतं. मग पुढे काय झालं? देवाने आदमाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं, पण एकाच अटीवर, ज्ञानवृक्षाचं फळ खायचं नाही. तू खोटं बोलतोय, आणि ते फळ खाल्ल्यावर तो देवासारखा होईल. आणि आदामाने देवावर अविश्वास दाखवून सैतानावर विश्वास ठेवला. हो, आणि पाप केलं. याचा परिणाम काय झाला? केवळ एक फळ खाण्याने इतका मोठा बदल कसा झाला? या स्रोतांनुसार ते केवळ एक फळ नव्हतं, ते देवाच्या आज्ञेचं उल्लंघन होतं. ते देवाच्या सत्यावरील अविश्वासाचं प्रतीक होतं. अच्छा. पाप केल्यामुळे आदम पापाचा गुलाम बनला, म्हणजे त्याची मूळ ओळख जी देवाच्या प्रतिरूपात होती ती बदलून सैतानाच्या स्वभावाची झाली. आणि त्याने एदेन बागेवरील आपला कारभारी पदाचा अधिकार गमावला. हो, तो अधिकार सैतानाकडे गेला. 1 मिनिट, म्हणजे देवाच्या न्यायानुसार पाप करणाऱ्या प्रत्येकाला मरण यायला हवं? बरोबर. मग आदाम आणि सैतान ह्या दोघांनाही मृत्यूची शिक्षा व्हायला हवी होती. मग देवाने तसं का केलं नाही? हे तर त्याच्याच न्यायाच्या विरोधात जात नाही का? स्रोतांमध्ये यावर काही स्पष्टीकरण आहे का? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे, आणि इथेच देवाच्या योजनेची गुंतागुंत दिसून येते. स्रोतांनुसार जर देवाने दोघांनाही त्याच क्षणी मारलं असतं तर सैतानाचा युक्तिवाद एका अर्थाने सिद्ध झाला असता. कसा? स्वर्गातल्या देवदूतांना वाटलं असतं की बघा, देवाने अशक्य आज्ञा दिल्या आणि त्या पाळता न आल्यामुळे त्याने त्या दोघांना मारून टाकलं. अच्छा. देवाचा न्याय खरा आहे, पण त्याची दया आणि प्रेमही तितकंच खरं आहे हे सिद्ध करण्याची गरज होती. अच्छा, म्हणजे देवासमोर एक दुहेरी आव्हान होतं. त्याला न्यायही करायचा होता आणि त्याच वेळी त्याच्या आज्ञा पाळण्यायोग्य आहेत हेही सिद्ध करायचं होतं. अगदी बरोबर. म्हणून देवाने एक योजना आखली. त्याने पश्चाताप न करणाऱ्या सैतानाला मृत्यूदंड देण्याचं ठरवलं. आणि पश्चाताप करणाऱ्या आदामाला वाचवण्याचं ठरवलं. हो, यासाठी त्याने आदामाला तात्पुरतं एदेन बागेतून बाहेर काढलं. त्याला पापाच्या परिणामांची जाणीव करून देणं आवश्यक होतं. आणि ही जाणीव त्याला कशी झाली? ज्ञानवृक्षाचं फळ खाल्ल्यावर नेमकं काय बदललं? ते फळ खाल्ल्यामुळे आदामाचे डोळे उघडले, पण त्याला बाहेरच्या जगाचं नाही तर स्वतःच्या अंतःकरणातील जगाचं ज्ञान झालं. म्हणजे त्याला स्वतःच्या आत लपलेली सैतानी वृत्ती दिसली. स्वार्थ, मत्सर, खोटेपणा. त्याला पहिल्यांदाच कळलं की तो पापी आहे, आणि या अवस्थेत तो देवाजवळ जाऊ शकत नाही. आणि त्याला अनंत काळ जगण्यासाठी जीवनवृक्षाची गरज आहे हे त्याला जाणवलं. बरोबर. त्याला कळलं की त्याला ट्री ऑफ लाईफची गरज आहे. पण जीवनवृक्षापर्यंत पोचण्यासाठी त्याला पापापासून मुक्त व्हावं लागलं असतं आणि सैतानावर विजय मिळवावा लागला असता. पण तो तर आता पापाचा गुलाम होता. मग मार्ग काय होता? बरोबर. आदमाकडे स्वतःच्या बळावर सैतानाला हरवण्याची ताकद नव्हती, आणि इथेच या स्रोतांमधली मशीहाची संकल्पना समोर येते. अच्छा, मशीहा. या स्रोतांमध्ये मशीहाची नेमकी भूमिका काय सांगितली आहे? तो फक्त एक तारणहार आहे की त्याहून अधिक काही? या स्रोतांनुसार मशिया केवळ एक तारणहार नाही, तो देवाच्या संपूर्ण योजनेचा केंद्रबिंदू आहे. देवाने आदमाला वचन दिलं की तो स्वतः मानव रूपात येईल. तो दुसरा आदम बनेल. दुसरा आदम? हो, हा दुसरा आदम म्हणजे मशिया. आदामाचं जीवन अगदी परिपूर्णपणे जगेल, देवाच्या सर्व आज्ञा पाळेल आणि हे सिद्ध करेल की त्या पाळणं शक्य आहे. अच्छा. आणि त्यानंतर तो आदमाने केलेल्या पापांची शिक्षा म्हणून स्वतःचा जीव देईल. म्हणजे मशीहा एकाच वेळी 2 गोष्टी करणार होता. एक, देवाच्या आज्ञा पाळून सैतानाला खोटं ठरवणं, आणि दुसरं, आदमाच्या पापांची किंमत चुकवण्यासाठी स्वतः मरण पत्करणं. हो, येशूने तेच केलं. तो स्वतः आदम बनून आला. त्याने आदमाच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली आणि आदमाच्या रूपातच सैतानावर विजय मिळवला. त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाने. हो, त्याने सैतानाचा पराभव केला, आणि येशूने स्वतःच्या रक्ताने देव आणि आदम यांच्यात एक नवीन करार स्थापित केला. हा नवीन करार म्हणजे काय? हा जुन्या करारापेक्षा कसा वेगळा होता? म्हणजे हा नवीन करार म्हणजे एका प्रकारे सॉफ्टवेअर अपडेट सारखा आहे का? हो. जुनं हार्डवेअर म्हणजे दगडाच्या पाट्या बदलून आता थेट ऑपरेटिंग सिस्टममध्ये, म्हणजे हृदयातच आज्ञा इन्स्टॉल केल्या आहेत. ही खूप चांगली उपमा आहे. अगदी तसंच आहे. जुना करार दगडाच्या पाट्यांवर लिहिलेल्या नियमांवर आधारित होता. बरोबर. पण नवीन करार म्हणजे पवित्र आत्मा, होली स्पिरिट. अच्छा. आता देवाच्या आज्ञा बाहेरून लादल्या जात नाहीत, तर पवित्र आत्म्याच्या माध्यमातून त्या थेट माणसाच्या हृदयावर कोरल्या जातात. म्हणजे आतूनच प्रेरणा मिळते. अगदी.
येशूच्या रक्ताने आदामाला पापांची क्षमा मिळाली आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला पापावर विजय मिळवण्यासाठी आंतरिक शक्ती मिळाली. म्हणजे पापांची क्षमा मिळाली, विजय मिळवण्याची शक्ती मिळाली, पण ती अंतिम गोष्ट म्हणजे जीवनवृक्ष अजूनही दूर होती. हो, त्यापर्यंत पोचण्याचा मार्ग कसा होता याबद्दल स्रोत काय सांगतात? स्रोतांमध्ये असं वर्णन आहे की आदामाला एदेन बागेतून बाहेर काढल्यावर जीवनवृक्षाच्या मार्गावर देवदूतांचा आणि अग्नीच्या तळपत्या तलवारीचा पहारा ठेवण्यात आला होता. हा. मार्ग बंद होता. हो, पण येशूने वधस्तंभावर स्वतःच्या शरीराचा त्याग केला तेव्हा जणू काही एक पडदा फाटला आणि आदामाला त्या मार्गाच्या पलीकडे पाहता आलं. आणि त्याला तिथे काय दिसलं? त्याला दिसलं की देवदूतांच्या मध्ये सिंहासनावर बसलेली ती अग्नीची तलवार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतः प्रभू येशूच आहे. काय सांगताय? म्हणजे जो अडथळा वाटत होता तोच मार्ग होता? बरोबर, येशूच जीवनवृक्षाचा मार्ग आणि स्वतः जीवनवृक्ष आहे. आणि तोच जीवनवृक्ष आहे. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. म्हणजे येशूच्या रक्ताने शुद्ध झालेला आणि पवित्र आत्म्याने भरलेला आदम आता त्या सिंहासनापर्यंत जाऊ शकतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा तो तिथे पोहोचतो तेव्हा येशू त्याला जीवनवृक्षाचं फळ देतो, म्हणजेच अनंत जीवन देतो. या स्रोतांनुसार सिंहासनावर बसून प्रेमाने राज्य करणारा प्रभू येशूच सृष्टीसाठी अनंत जीवन आहे. आणि इथेच देवाचा न्याय पूर्ण होतो. कसा? जे प्रेमाची आज्ञा पाळतात त्यांना अनंतकालचं जीवन मिळतं आणि जे इतरांना चिरडतात, जे सैतानाच्या मार्गावर चालतात, त्यांचा नाश होतो. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण सुरुवातीच्या विरोधाभासाकडे परत येऊया. या स्रोतानुसार देवाच्या आज्ञा अशक्य नाहीत, पण त्या केवळ देवाच्या मदतीनेच पाळता येतात. बरोबर. सैतानाने देवाच्या न्यायाला आणि त्याच्या सत्यतेला आव्हान दिलं, पण देवाने स्वतः मानव बनून पापाची किंमत चुकवून आणि मृत्यूवर विजय मिळवून या आव्हानाला सडेतोड उत्तर दिलं. या विश्लेषणाचा गाभा हा आहे की प्रेम आणि न्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. प्रेमाच्या राज्यासाठी न्यायाची आवश्यकता आहे, नाहीतर ते राज्य अराचक बनेल. बरोबर. येशू ख्रिस्ताच्या त्यागातून आणि पुनरुत्थानातून देवाने प्रेम आणि न्याय या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सिद्ध केल्या. म्हणजे या स्रोतांनुसार प्रेम हे केवळ एक सेंटिमेंटो नाही, तर त्याला न्यायाच्या पायाची गरज आहे. हो, त्याशिवाय ते टिकूच शकत नाही. ही कल्पनाच खूप पोटेंट आहे, नाही का? अगदी. आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच समोर येतो. कोणता? या स्रोतांनुसार देवच अस्तित्वाचा आणि सत्याचा एकमेव स्रोत आहे. तो अस्तित्वात नसलेल्या गोष्टीला अस्तित्वात आणू शकतो आणि अस्तित्वात असलेल्या गोष्टीला नष्ट करू शकतो. हो. अशा परिस्थितीत आपण ज्या जगात राहतो, जिथे आपल्याला अनेकदा खोटं आणि पाप याच गोष्टी खऱ्या आणि शक्तिशाली वाटतात, त्या जगात राहणाऱ्या सृष्टीसाठी देवाच्या या अंतिम सत्याचा नेमका अर्थ काय असू शकतो, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.